नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या एज्युकेशन गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संरक्षणशास्त्र विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर चला सुरू करूया. मागील पाठात आपण संरक्षणशास्त्राचे प्रकरण 5 अंतर्गत सुरक्षा यात आपण आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील धोक्यांची वर्गवारीचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण दहशतवादाचा अभ्यास करणार आहोत. दहशतवाद. आधुनिक काळातील दहशतवाद हा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा बनलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम दहशतवाद म्हणजे काय हे समजून घेऊया. नंबर 1, समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घडून आणलेला हिंसाचार म्हणजे दहशतवाद. नंबर 2, भूमिगत पद्धतीने काम करणाऱ्या संघटना किंवा वेगळी राष्ट्रीय अस्मिता जोपासणाऱ्या गटांनी समाजात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण व्हावा या उद्देशाने सर्वसामान्य किंवा सैनिकेतर लक्ष्याविरुद्ध घडून आणलेल्या पूर्वनियोजित व राजकीय हेतूंनी प्रेरित हिंसाचार म्हणजे दहशतवाद होय. नंबर 3, आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजाच्या किंवा त्यांच्या एखाद्या स्तरावर भीती किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेली हिंसात्मक गुन्हेगारी म्हणजे दहशतवाद होय. नंबर 4, आपल्या राजकीय मागण्या जबरदस्तीने मान्य करून घेण्यासाठी विशिष्ट समूहात अत्याधिक भीती निर्माण करण्याच्या हेतूने एखादी व्यक्ती किंवा गट यांनी प्रस्थापित सत्तेच्या बाजूने किंवा विरोधात चालवलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक म्हणजेच दहशतवाद होय. दहशतवादाचे स्वरूप पाहताना खालील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. नंबर 1, दहशतवाद ही जागतिक पातळीवर समस्या असून जगातील जवळपास सर्वच राष्ट्रे यापासून त्रस्त आहेत. दहशतवाद हा शब्दप्रयोग प्रथम फ्रान्समधील 1793-94च्या रेन ऑफ टेरर म्हणजे दहशतीचे साम्राज्य संदर्भात प्रथम वापरण्यात आला. फ्रान्समधील राज्यक्रांतीचे नेतृत्व करणाऱ्यांनी क्रांतिकारी शक्तींमधील गद्दार किंवा क्रांतिद्रोही व्यक्तिप्रवृत्तींना उखडून टाकण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला. मात्र फ्रेंच राज्यक्रांती जसजशी पुढे गेली तसा हा शब्द राज्यसंस्थेने घडवलेल्या हिंसाचाराशी स्टेट व्हायलन्स आणि गिलोटिनच्या साह्याने क्रांतिकारी नेत्यांना मृत्यूदंड देण्याच्या घटनेशी जोडला गेला. यात स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी दहशत उत्पन्न करणे हा उत्तम उपाय असल्याचे समर्थन त्यांनी केले. दहशतवादास विषम किंवा असमान युद्ध असेही म्हटले जाते, कारण सहसा विषम सैनिक सामर्थ्य असलेल्या दोन बाजूंमधील लढाईत असते आणि हिंसाचार कधी, कोठे व कसा घडवला जाईल याची कोणतीही खात्री नसते. ज्या निरपराध व्यक्ती व समूहाकडे स्वतःचे रक्षण करण्याची शक्ती नसते अशांना लक्ष्य बनवून समाजात मोठ्या प्रमाणावर भयाचे किंवा दहशतीचे वातावरण तयार करण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश असतो. अशा लक्ष्यांना सॉफ्ट टार्गेट्स किंवा मृदू लक्ष्य असेही म्हटले जाते. सामान्य नागरिकांच्या प्रवासाची साधने असलेले बस व रेल्वे स्थानके, सिनेमागृहे, बाजारपेठा, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यासाठी जागा निवडतात. अशा हल्ल्यामागे त्यांचा निश्चित असा राजकीय किंवा वैचारिक उद्देश असतो. दहशतवादी अनेकदा एखादी अमूर्त विचारसरणी किंवा श्रद्धेच्या रक्षणासाठी लढत असतात. त्यांच्या विचारांना खतपाणी घालणाऱ्या संघटनेचे ते सदस्य असतात. अशा प्रकारे आधुनिक काळातील दहशतवाद हा प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांनी अनेक देशात दहशतवादी हल्ले केलेले आहेत. ते पुढील प्रमाणे सांगता येईल. नंबर 1, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टावर्सवर 11 सप्टेंबर 2001 रोजी दहशतवाद्यांनी विमाने धडकून या इमारती उद्ध्वस्त केल्या. याच दिवशी राजधानी
वॉशिंग्टनसह इतर ठिकाणीही दहशतवाद्यांनी हल्ले केले. नंबर 2, बाली बेटावरील हल्ला. इंडोनेशियातील बाली बेटावर 2005 मध्ये दहशतवाद्यांनी एका पाठोपाठ एक बॉम्बस्फोटाची मालिका घडवली. दक्षिण बालीतील झिम्ब्रान आणि कुटा या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चौपाटीवर हे स्फोट घडवून आणले. नंबर 3, पॅरिस हल्ला. 2015 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना आत्मघाती हल्ला झाला. पाठोपाठ पॅरिस शहर आणि उपनगरातही काही ठिकाणी गोळीबार आणि आत्मघाती हल्ल्याच्या घटना घडल्या. नंबर 4, लंडन ब्रिज हल्ला. 2017 मध्ये ब्रिटनमधील लंडन ब्रिजवर एका भरधाव वाहनाने रस्ता सोडून पादचाऱ्यांना चिरडले. वाहन एके ठिकाणी धडकून थांबल्यानंतर हल्लेखोरांनी जवळच्या बाजारपेठेत घुसून अनेकांवर सुऱ्याने वार केले. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी आपणास वरीलप्रमाणे माहिती सांगता येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमध्ये दहशतवाद्यांनी कारवाया केल्या. तसेच भारतातही खूप मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी कारवाया केल्या. ते पुढील प्रमाणे सांगता येते. भारतात दहशतवादी कारवाई जम्मू काश्मीरमध्ये सुरू झालेल्या यामध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, हरकत उल अन्सार, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, हिजबुल मुजाहिदीन इत्यादी दहशतवादी संघटना कार्यरत असून त्यांनी स्थानिक काश्मीरी तरुणांची दिशाभूल, त्यालाच आपण म्हणतो ब्रेन वॉशिंग करून या दहशतवादी संघटना उभ्या केलेल्या आहेत. अशा या दहशतवाद्यांच्या हल्ल्याची माहिती पुढील प्रमाणे सांगता येईल. नंबर 1, संसदेवर हल्ला. 26 डिसेंबर 2001 रोजी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात 5 सशस्त्र अतिरेकी घुसले. हल्लेखोर लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मदचे सदस्य होते. नंबर 2, मुंबईवरील हल्ला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या काही सशस्त्र दहशतवादी मुंबईत घुसले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे, ताज हॉटेल, ओबेरॉय, नरिमन हाऊस अशा विविध ठिकाणी हल्ले केले. हे सर्व पाकिस्तानातील लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. नंबर 3, उरी लष्करी तळावरील हल्ला. 18 सप्टेंबर 2016 रोजी पहाटे काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. नंबर 4, पुलवामा हल्ला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा ताफा जम्मू श्रीनगर महामार्गाने जात असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात विस्फोटके लादलेली मोटार धडकविण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदने स्वीकारली. अशा प्रकारे भारतावर दहशतवादी हल्ले झालेले असून त्यातील उरी व पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करून त्यांना योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.